पिंपरी चिंचवड मोशी येथील कचरा डेपो व्यवस्थापन संकलन या ठिकाणी दिनांक 8 जुलै 2026 रोजी कचऱ्याचा ढिगारा 3 मजली इमारतीवरून कोसळून 22 ते 23 जण त्यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली व त्यानंतर प्रशासनाचे बचाव कार्य शोध कार्य सुरू झाले। पहिल्या दिवशी जवळपास 8 ते 9 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं, परंतु 48 तास लोटून गेले तरीही शोध कार्य चालूच राहिले। परंतु शेवटी जे घडणार नाही तेच घडलं आणि 9 जणांचा मृतदेह प्रशासनाने शोध घेऊन बाहेर काढला। याच अनुषंगाने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पिंपरी चिंचवड इथे पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर आरोप करत या दुर्घटनेमध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी निलंबन करावे, अन्यथा 2 दिवसांमध्ये मी या सर्वांच्या विरोधात त्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सोबत घेऊन हायकोर्टात घेतल्याशिवाय राहणार नाही, असे मत सुषमा अंधारे यांनी या परिषदेदरम्यान व्यक्त केले। या शिवसेना युबीटीच्या वतीने आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माझ्या समवेत आहेत पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख श्रीयुत चेतनजी पवार आणि सर्व मान्यवर पदाधिकारी। आज सकाळपासून मोशी चाकणचं जे डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्याच्या बाजूची घनकचरा व्यवस्थापनाची इमारत आणि त्या अनुषंगाने जे दुर्घटना घडली त्याच्यामध्ये जखमी असणारे जे 4 लोक आहेत साईनाथ रुग्णालयामध्ये भरती आहेत, त्यांना भेटून त्यानंतर या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर कांबळे यांच्याकडून त्यांच्या एकूण तब्येतीची विचारपूस केली। त्यानंतर काही मृत असणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या सांत्वन भेटी घेतल्या आणि त्या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर काही मुद्दे उपस्थित होतात। सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की ही घटना अजिबातच निसर्ग निर्मित नाही, ही दुर्घटना मानव निर्मित आहे, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। दुसरी महत्वाची नोंद अशी की या संपूर्ण प्रकरणात खरं तर आतापर्यंत पालिका आयुक्तांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन किंवा एखादं निवेदन सादर करून एखादं त्यांचं जे म्हणणं आहे त्याचं पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती लोकांना देणं अपेक्षित होतं की घटनास्थळी एकूण किती लोक होते, किती लोक सुखरूप बाहेर पडले, किती लोक जखमी आहेत आणि किती लोक मृत्युमुखी पडले आणि या इमारतीचं नेमकं स्टेटस काय, ही सगळी माहिती पालिका आयुक्तांनी देणं अपेक्षित होतं। मात्र या सगळ्या प्रकरणातनं पालिका आयुक्तांनी ज्या पद्धतीने पळ काढलाय, विशेषतः यातले जे प्रकल्प अधिकारी आहेत ज्यांच्या अखत्यारीत हा सगळा प्रकल्प येतो ते श्रीयुत संजय कुलकर्णी यांनीही यावर बोलणं अत्यंत शिताफीने टाळलं। ह्या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर लक्षात येतं की ही इमारत ज्याचा 19ला त्याचा परवाना आणि 23ला कंप्लीशन सर्टिफिकेट आहे, जे फक्त एका तळमजल्याचं आहे, वरच्या 2 मजल्यांचं कुठलंही परवाना झालेला नाही। या बिल्डिंगचा जो काही दर्जा होता, 11 महिन्यात जर बिल्डिंग पडत असेल तर याचा अर्थ याचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं। मुळात ज्या इमारतीला परवाना नाही, काहीच महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवडचा गाझा पट्टा करावा अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड मधल्या काही इमारती जमीनदोस्त, काही बंगले जमीनदोस्त केले गेले आणि ते अनधिकृत बांधकाम आहे म्हणून जमीनदोस्त केले गेले। आता जे खाजगी बंगले होते ते जमीनदोस्त झाले, पण जे पालिकेचं बांधकाम आहे ते मात्र अजिबात त्याला धक्का लावला नाही। कदाचित पालिका आयुक्तांनी त्याला वरदहस्त दिल्यामुळे, पण मग पालिका आयुक्तांनी कुणाच्या सांगण्यावरून वरदहस्त दिला? पालिका आयुक्तांनी हे अनधिकृत बांधकाम कोणासोबत ही साठगाठ आहे? पालिका आयुक्त आणि कंपनीचा ठेकेदार एकमेकांना वाचवायला बघतात का? ही कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल कंपनी जी आहे, या कंपनीचं जे काम एकूण व्यवस्थापनाचं होतं आणि यातनं काही बाय प्रोडक्ट्स निर्मिती, हे कुठल्या प्रकारचे बाय प्रोडक्ट केले जात होते याची यादी अजूनही त्या कंपनीने स्पष्ट केली नाही। पालिका आयुक्तांनी ती माहिती आपल्याला अजिबात दिलेली नाही। विशेष की या
प्रकल्पामध्ये जो घनकचरा एकत्रित होत होता आणि त्या कचऱ्याचं जे वेस्ट केलं जात होतं किंवा त्याचं डिस्पोजल होत होतं, त्या डिस्पोजलची जी चिमणी आहे ती चिमणी नेमकी 5 जूनला पडली. 5 जून पर्यावरण दिवस आहे. पर्यावरण दिनाच्या दिवशीच चिमणी पडते, हे किती गंभीर आहे. आणि एवढी गंभीर गोष्ट घडलेली असतानाही बाजूला एका खदानीचं काम चालू आहे. त्या खदानीमध्ये ब्लास्ट घेतले जात आहे. शक्यता नाकारता येत नाही की या ब्लास्टमुळे जो कचऱ्याचा ढीग आहे त्याला तडा गेला आणि मग काही भाग कोसळला, ही शक्यता नाकारता येत नाही. पण असा जर ढीग कोसळला तर फार मोठी दुर्घटना घडू शकते. तेव्हा एवढा मोठा म्हणजे जो साधारणतः 180-185 फूटचा जो ढीग आहे, जो उंची त्याची गेलेली आहे आणि तो कोसळला तर फार मोठी दुर्घटना घडू शकते. अशा वेळी काळजी घ्यायची म्हणून साधारण त्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला एक मोठी संरक्षक भिंत बांधणं गरजेचं. पण अशी संरक्षक भिंतच बांधली गेली नाही, हे गंभीर आहे. आणि यावर पालिका आयुक्तांनी बोललं पाहिजे, पण पालिका आयुक्त त्याच्यावर बोलत नाहीत. या ढिगामुळे जिथे की अनेक प्रकारचे गॅसेस आहेत ते सगळे जर एकत्रित आले तर मिथेन सारखा विषारी गॅस तयार होतो. म्हणजे पाऊस जरी पडला नाही, कचऱ्याचा डोंगर जरी ढासळला नाही, तरी सुद्धा जर मिथेन गॅसची निर्मिती झाली तर त्याने सुद्धा लोक मरू शकतात. पण या संबंधाने प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णींकडे काहीही उत्तर नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये हे फार हॉरिबल आहे की या घटनेची कुठेही पोलीस स्टेशनला नोंद होत नाही. खरं तर मी आता एवढे सगळे मुद्दे सांगितल्यानंतर या मुद्द्यांवरून हे स्पष्ट होतं की पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणाचे बळी हे 9 लोक गेलेले आहेत. शेवटचा मृतदेह काल काढला कसबे यांचा पहाटे. या सगळ्या लोकांना या गोष्टी म्हणजे हे सगळे ट्रॉमामध्ये आहेत नातेवाईक, त्यामुळे यांना कदाचित आपल्या माणसाची FIR करावी हे त्यांच्या गावीच नाहीये. काहीही करून आपल्या माणसाचं आपल्याला सुखरूप परत येणं त्यांना अपेक्षित होतं. काल 4 पर्यंत लोक वाट बघत होते, पहाटेपर्यंत लोक वाट बघत होते, कारण शेवटचा मृतदेह कसबेंचा पहाटे मिळालेला आहे. त्यामुळे ह्या लोकांनी पोलीस कंप्लेंट करणं किंवा त्या अनुषंगाने काही कारवाई करणं हे अपेक्षित नव्हतं. पण अपेक्षित हे आहे की अत्यंत जबाबदार अधिकारी म्हणून आयुक्तांनी या सगळ्यांच्या संबंधाने पुढाकार घेणं किंवा पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी या संबंधाने जबाबदारी घेणं. पण दुर्दैव आहे इथल्या लोकप्रतिनिधींचं की इथले लोकप्रतिनिधी जे जात आणि धर्माच्या नावावर नंगानाच करायला तयार असतात, जे जात आणि धर्माच्या नावावर अगदी एकमेकांना संपवण्याची रक्त पिण्याची भाषा करतात, त्या लोकप्रतिनिधींना 9 लोक गेल्याचं काहीही वैषम्य वाटत नाही. हे 9 लोक जाणं नुसत्या 9 लोकांचा मुर्दा पडत नाही, तर पिंपरी चिंचवड मधल्या एकूण इथल्या लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा मुर्दा पडतो. हे वाईट आहे की याच्यात लोकप्रतिनिधींना आपण दखल घेतली पाहिजे असं अजिबात वाटत नाही. अधिवेशन चालू असताना ही घटना घडली, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही वाटलं नाही की आपण याच्यावर भाष्य केलं पाहिजे. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री सांगणार की पहिला लेअर टेस्टिंगचा असतो, दुसरा लेअर मग आम्ही टाकतो. यथा राजा तथा प्रजा. जसं मुख्यमंत्री शासन दरबारी उत्तर देतात, प्रशासनातले पालिका आयुक्त तसंच खाली उत्तर देतात की ही निसर्ग निर्मित घटना आहे. सगळं कसं आलबेल आहे. परंतु या आजच्या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतल्यानंतर, सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर, सगळ्या प्रकारची कागदपत्र तपासल्यानंतर, विशेषतः प्रकल्पाची मुदत संपलेली असतानाही इथे काम चालू होतं. अँटोनी लारा कंपनीने काहीतरी 5 लाख वगैरे 5 लाख 10 लाख मदत जाहीर केली, पण 5 लाख 10 लाख हे उत्तर असू शकत नाही. दरवेळेला शासन प्रशासन कमालीचा हलगर्जीपणा करणार आणि 5 लाख आणि 10 लाखामध्ये विषय संपवणार असं होत नाही. मुळात या सगळ्या लोकांचा PF जात होता का? तो PF किती होता? त्या प्रॉव्हिडंट फंडच्या पैशांचं काय झालं? आत्ता त्यांच्या घरातलं कर्त गेलेलं आहे. कुणाचं लग्न 2 महिन्यांपूर्वी झालंय, कुणाचं 3 वर्षांचं बाळ आहे, कुणाच्या घरामध्ये 7-8 माणसं त्याच्या जीवावर खाणारी आहेत. या सगळ्या कुटुंबांचा आधार गेलाय. त्याचं काय? आणि महत्वाचं
या 9 लोकांचं बळी जाण्याला कारणीभूत ठरलेले पालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई का झाली नाही? या लोकांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे, हे मी आज फक्त बोलतीये. यानंतर मी पालिका आयुक्तांना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना भेटणार आहे. त्यांना आमचं म्हणणं सांगणार आहे. त्यांनी काय वेळ घ्यायचा आहे तो घ्यावा. कारण आता आज नातेवाईक ट्रॉमामध्ये आहेत. नातेवाईक त्या अवस्थेत नाहीत की त्यांनी पोलीस कंप्लेंट नोंदवायला बाहेर पडावं. 2 दिवसांनी पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे मी पुन्हा येईल. मी पुन्हा याचा पाठपुरावा करत राहील. आणि फक्त एवढंच नाही तर या संबंधाने कंपनीला, आयुक्त सूर्यवंशी यांना, प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना, या सगळ्यांना कोर्टात खेचेल आणि या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण 5 लाख दिले म्हणजे तुम्ही न्याय करत नाही. तुम्ही 5 लाख देऊन फार तर लोकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करताय, पण तुमची संवेदनशीलता कुठेही दिसत नाही. ती संवेदनशीलता दिसली पाहिजे. शासन प्रशासन म्हणून ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अजूनही या संपूर्ण दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची, ती जबाबदारी निश्चित झालेली नाही. ती जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही लढत राहू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही लढाई ताकदीने लढली जाईल. सभागृहाच्या आत, सभागृहाच्या बाहेर आणि न्यायालयीन लढाई, अशा सगळ्या पातळ्यांवर आम्ही ही लढाई लढत राहू. थँक्यू.